महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घारगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा। जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध। बजाज कंपनीच्या 100 सीसी, 110 सीसी, 125 सीसी, 150 सीसी ते 400 सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध। आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट, समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील। आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली पाहताय? आजच संपर्क साधा तात्या मोटर्स घारगाव। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे उड्डाण पुलाजवळ, तात्या मोटर्स घारगाव, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर गौरव आहेर। संपर्क क्रमांक 99 70 30 28 01। संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आंबीदुमाला गावात बुधवार दिनांक 15 जानेवारी रोजी सशस्त्र चोऱ्या करणाऱ्या चोरांची टोळी पकडण्यात घारगाव पोलिसांना यश आलंय। संगमनेरचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांचे पथकाने व घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या सूचनेप्रमाणे त्यांचे कर्मचारी यांनी तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास करत कुरकुटवाडी गावातीलच 5 चोरांच्या मुसक्या आवळण्यात घारगाव पोलिसांना मोठे यश आले आहे। या गुन्ह्यातील 5 आरोपींमध्ये मुख्य आरोपी गणेश बबन कुरकुटे वय 23 वर्ष, सह आरोपी सार्थक उल्हास कुरकुटे वय 20 वर्ष, आरोपी प्रथमेश शांताराम दुधोडे वय 19 वर्ष, तसेच 2 विधी संघर्षित म्हणजेच अल्पवयीन बालक सर्व राहणार कुरकुटवाडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील असल्याचे उघड झाले। यातील मुख्य आरोपी गणेश बबन कुरकुटे याचे प्रेयसीला ऑक्टोबर 2023 मध्ये सचिन भानुदास कुरकुटे वय 22 वर्ष राहणार कुरकुटवाडी, तालुका संगमनेर या तरुणाने मेसेज केला। या कारणातून सचिनचा गणेशने धारदार शस्त्राच्या साहाय्याने निर्गुण खून केला होता। या तरुणाच्या निर्गुण खुनाच्या गुन्ह्यामध्ये जामिनावर बाहेर आलेला आरोपी चोरांच्या टोळीचा मोरख्या असल्याचे समोर आलाय। परंतु खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सुटला कसा हा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहे। तर याने या टोळीमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश करून घेतला, त्यांच्या साथीने चोऱ्या केल्या, त्यामुळे नागरिकांत चिंतेचे वातावरण पसरले आहे। संगमनेर पोलीस अधीक्षक कुणाल सोनवणे यांना गुप्त बातमीदाराकडून चोरीच्या घटनेतील आरोपींची माहिती मिळाली। त्यांचे मार्गदर्शनानुसार व घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मरबळ, पोलीस नाईक राहुल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अनिल उगले, पोलीस कॉन्स्टेबल महादेव हंडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर, पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडके यांनी तांत्रिकदृष्ट्या सखोल तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या। घारगाव पोलिसांनी यातील मुख्य आरोपीसह 3 घटनास्थळी पंचनाम्यासाठी आणले असता त्यांनी कशा प्रकारे सशस्त्र चोऱ्या केल्या याबाबतची कबुली दिली आहे। या धाडसी सशस्त्र चोऱ्यांमध्ये लुटलेला मुद्देमाल यातील मुख्य आरोपीच्या घरी मिळून आलाय, तर गुन्ह्यात वापरलेली शस्त्र, कोयता व चाकू यातील मुख्य आरोपीच्या घराजवळील डोंगराच्या कुशीला मिळून आलाय। या धाडसी चोऱ्यांमध्ये मुक्ता ढेरेंगे, योजना ढेरेंगे, माधव ढेरेंगे, सचिन कुरकुटे यांच्या घरामध्ये कशा प्रकारे चोऱ्या केल्या, कसा कोयता लावला, कसे दागिने उरबडले, काय दम दिला याबाबतची आरोपींनी कबुली दिली आहे। या गुन्ह्यातील चोरांच्या टोळीने अजूनही कुठे धाडसी चोऱ्या केल्या आहेत का, या चोऱ्यांमधील दागिने कुठे विकले आहेत का, या चोऱ्या का व कशासाठी केल्या आहेत, या टोळीमध्ये आणखी काही आरोपी सामील आहेत का याबाबतचा सखोल तपास घारगाव पोलीस प्रशासन करत आहे। या परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या मोटरी केबल स्टार्टर चोरी करणारी टोळी देखील लवकरच जेरबंद होण्याची दाट शक्यता पोलीस प्रशासनाकडून दिली जाते। या चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी पकडल्याने दहशतीचे वातावरण निवळले आहे। आंबीदुमाला ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचे कौतुक करत पोलीस प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून घारगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिगंबर भदानेसह पोलीस अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत त्यांचा सन्मान केलाय। आरोपींना जास्तीत जास्त कडक शासन करत मोठी शिक्षा करण्यात यावी, तसेच पठार भागातील शेतकरी बांधवांच्या इतर चोऱ्यांचा तपास लावत आरोपी अटक करण्यात यावे अशी मागणी आंबीदुमाला व कुरकुटवाडी ग्रामस्थांसह पठार भागातील नागरिकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, संगमनेर। महाराष्ट्रशाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।